सुस्वागतम. आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान यातील घटक विश्वाचे अंतरंग या घटकातील उपघटक सूर्यमाला अभ्यासणार आहोत. यासाठी अध्ययन निष्पत्ती आहेत 6, 72, 14 म्हणजे विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. 6, 72, 15 इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्र वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात. विद्यार्थी मित्रांनो, सूर्य, तारा, त्याच्या भोवताली फिरणारे प्रमुख ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का, बटुग्रह या सर्वांचा समावेश आपल्या सूर्यमालेत होतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज आपण आपल्या सूर्यमालेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे आणि सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस इतके असते. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्या आकारामध्ये 13 लाख आपल्या पृथ्वीसारखे ग्रह सहज सामावू शकतील. म्हणजे आपण पडद्यावर मी तुम्हाला पृथ्वी दाखवू शकत नाही, एवढी लहान असणार आहे सूर्यापेक्षा. सूर्याचा व्यास 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. कल्पना करा की सूर्य किती मोठा आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरत असतात. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरत असतो. म्हणजे बघा, सूर्य सुद्धा आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतोय, आपल्या पूर्ण सूर्यमालेसह फिरतोय. म्हणजे याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की आपली ही आकाशगंगा किती मोठी आहे. आता आपण सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, लघुग्रह यांची माहिती घेऊया. आपल्या सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे बुध, म्हणजेच मर्क्युरी. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. या ग्रहाला उपग्रह नाहीत, बुध ग्रहाला. तसेच याचा परिवलन काळ 58.65 दिवस आणि परिभ्रमण काल 88 दिवस आहे. सूर्यमालेतील दुसरा ग्रह आहे शुक्र, म्हणजे व्हीनस. शुक्र ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला पाहायला मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. शुक्र ग्रहाला सुद्धा उपग्रह नाही, ज्ञात उपग्रह नाही. याचा परिवलन काळ 243 दिवस आहे आणि परिभ्रमण काल हा 225 दिवस आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी, म्हणजे अर्थ. ज्या ग्रहावर आपण राहतो तो ग्रह. तर पृथ्वी हा जो ग्रह आहे, तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही, सजीव नाहीत दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. पृथ्वीला एक उपग्रह आहे, तर आपल्या सर्वांना माहीत आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. तसेच पृथ्वीभोवती फिरत फिरत तो सूर्याभोवती पण फिरतो. पृथ्वीचा परिवलन काल 24 तास आहे आणि परिभ्रमण काल 365 दिवस आहे. यानंतर चौथा ग्रह मंगळ ग्रह, म्हणजे इंग्रजीमध्ये मार्स. मंगळ ग्रहावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे आणि मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत. आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे चंद्र. मंगळ ग्रहाचा परिवलन काळ हा 24 तास 37 मिनिटे इतका आहे, तर परिभ्रमण काळ 1.88 वर्ष आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. यानंतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह 5व्या क्रमांकाचा गुरुग्रह, म्हणजे इंग्रजीमध्ये ज्युपिटर. या गुरुग्रहामध्ये 1397 पृथ्वी गोल मावतील इतका तो मोठा आहे आणि इतका आकाराने मोठा असून सुद्धा तो प्रचंड वेगाने स्वतःभोवती फिरतो.
त्यामुळे त्याच्यावर वादळे निर्माण होत असतात. त्यामुळे या ग्रहाला वादळी ग्रह असे सुद्धा म्हणतात. गुरु ग्रहाचा परिवलन काल 9 तास 56 मिनिटांचा आहे आणि परिभ्रमण काल हा 11.87 वर्षे इतका आहे. गुरु ग्रहाला एकूण 64 उपग्रह आहेत. यानंतर पुढचा ग्रह आहे शनी ग्रह. त्याला इंग्रजीमध्ये सॅटर्न असे म्हणतात. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहे. आपण स्क्रीनवर बघू शकतो. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. घनता एवढी कमी आहे की समजा एखाद्या मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. शनी ग्रहाला 33 उपग्रह आहेत. त्याचा परिवलन काल 10 तास 40 मिनिटे व परिभ्रमण काल 29 वर्षे आहे. यानंतर सूर्यमालेतील 7वा ग्रह युरेनस ग्रह. या ग्रहाला आपण दुर्बिणीशिवाय पाहू शकत नाही. याचा आस कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. युरेनसला 27 उपग्रह आहेत. त्याचा परिवलन काल 17 तास 24 मिनिटे व परिभ्रमण काल हा 84 वर्षे आहे. यानंतर सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून. नेपच्यून वरील एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. नेपच्यून या ग्रहाला 13 उपग्रह आहेत. या ग्रहाचा परिवलन काल 16 तास 11 मिनिटे व परिभ्रमण काल हा 164 वर्षांचा आहे. अशा पद्धतीनं आपण सूर्यमालेतील ग्रहांची माहिती घेतलेली आहे. 8 ग्रहांपैकी बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आंतरग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. आंतरग्रहांचे कवच कठीण असते तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. आंतरग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरती चुंबकत्व आहे आणि बहिर्ग्रहांमध्ये सर्व ग्रहांवर चुंबकत्व आहे. तसेच 8 ग्रहांपैकी फक्त बुध ग्रहावर वातावरण नाही, बाकी सर्व ग्रहांवर वातावरण आहे. आणि आंतरग्रह जे आहेत त्यांना कडी नसते. बहिर्ग्रह जे आहेत त्या बहिर्ग्रहांना कडी असते. नेपच्यून नंतर प्लुटो हा ग्रह म्हणून सुरुवातीला मानण्यात आलेला होता, परंतु आता त्याचा समावेश बटू ग्रहामध्ये केला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटू ग्रह होय. या बटू ग्रहाला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्षे लागतात तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. अजूनही तुम्हाला माहिती पाहायला आवडेल, ऐकायला आवडेल म्हणून मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे. तुम्ही पडद्यावर 2 संकेतस्थळ बघताय. हे नासा आणि इस्रोचे संकेतस्थळ आहेत. या संकेतस्थळांना तुम्ही भेट देऊन ऑनलाईन अजून अधिकची माहिती तुम्ही सूर्यमालेबद्दल मिळवायची आहे. त्या माहितीबद्दल आपण पुढच्या तासिकेला चर्चा करू. सर्वांना धन्यवाद.